सुर मिसळुनी स्तुती सुमने उधळितो आम्ही कृपा वर्षाव कर आम्हावरी ही विनंती तुझ चरणी आनंदी उल्हासी जन हो प्रभूला धन्यवाद द्या आज या मंगल समयी प्रभूची स्तुती करूया आनंदी उल्हासी जन हो प्रभूला धन्यवाद द्या आज या मंगल समयी प्रभूची स्तुती करूया हालेलुया 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 तेजस्वी किरणानी बरो अंतःकरणे आमुची पदोपदी फुलविण्या प्रीती तुझ्याच हृदयाची तेजस्वी किरणानी बरो अंतःकरणे आमुची पदोपदी फुलविण्या प्रीती तुझ्याच हृदयाची आनंदी उल्हासी जन हो प्रभूला धन्यवाद द्या आज या मंगल समयी प्रभूची स्तुती करूया आनंदी उल्हासी जन हो प्रभूला धन्यवाद द्या आज या मंगल समयी प्रभूची स्तुती करूया हालेलुया 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 सुरात सुर मिसळुनी स्तुती सुमने उधळितो आम्ही कृपा वर्षाव कर आम्हावरी ही विनंती तुझ चरणी सुरात सुर मिसळुनी स्तुती सुमने उधळितो आम्ही कृपा वर्षाव कर आम्हावरी ही विनंती तुझ चरणी आनंदी उल्हासी जन हो प्रभूला धन्यवाद द्या आज या मंगल समयी प्रभूची स्तुती करूया आनंदी उल्हासी जन हो प्रभूला धन्यवाद द्या
धन्यवाद द्या. आज या मंगल समयी प्रभूची स्तुती करूया. हालेलुया, 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 हालेलुया. मिसा वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार. या मिसामध्ये आपल्या 69 मुलांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत, देवाचे आभार मानणार आहोत. चिल्ड्रन, वी आर प्राऊड ऑफ यू and we are thanking and praising God that you are going to receive Jesus for the first time. We also pray for your families, your parents, and all this day and the day that you are going to celebrate as first holy communicants. So let us pray and praise God in this Eucharist. या मिसामध्ये प्रभूचा गौरव करूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय मुला मुलींनो, प्रिय बंधू भगिनींनो, आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा. आपल्या खुद्द प्रभूला, तारणाऱ्याला, देवाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. आणि आज मी विशेषरित्या पालकांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या मुलाला देव देत आहात, येशू देत आहात आणि ही मोठी देणगी त्यांच्या जीवनामध्ये लाभत आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आनंदित आहोत. आपण सर्वजण छान कपडे घालून, सर्व वेदी आपण सजवून प्रभूचं स्वागत करण्यासाठी तयार झालेलो आहोत. प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारण्यासाठी आपण सर्वजण आपले हात जोडूया आणि आपल्या प्रभूला स्वीकारण्यासाठी अंतःकरणाची तयारी करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. ईशाला स्वर्गंत गौरव, सजनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीता. प्रभु देवा पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा,
शक्तिशाली नमऊनी मान होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकनंदना परिशको करा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करीत्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची पैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता वर्गंत गौरव सजनना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगुलपणाच्या उगमा आमच्या प्रभू परमेश्वरा, तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद प्राप्त होतो. एकनिष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. मालकीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुम्हावर न्यायतत्वाचा सूर्य उदय होईल. पहा, भट्टीसारखा तक्ष दिवस येत आहे. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि सर्व दुचारी दसकट बनतील. तो येणारा दिवस त्यात जाळून टाकील. त्याची मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायतत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखात आरोग्य असेल. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. परमेश्वराची स्तोत्रे वीणेवर गा, संगीत स्वराने गा, कर्णा आणि शिंग वाजवून परमेश्वर राजा याचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. समुद्र आणि त्यातील सर्व काही, जग आणि त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत. पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करील आणि लोकांचा न्याय सरळपणे करील. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. संत पौलाने थेसलनिकाकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करणाऱ्यांसाठी आम्ही तुम्हास कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले.
कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काही एक काम न करता लुडबुड करतात असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने आज्ञा आणि बोध करतो की त्यांनी स्वतःपणे काम करून स्वतःचे अन्न खावे. प्रभूचा शब्द. तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. प्रभू तुम्हाबरोबर असो. लूकच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मंदिर उत्तम पाषाणाने आणि अर्पणाने कसे सुशोभित केलेले आहे ह्याविषयी काही जण बोलत असता येशूने म्हटले, असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही. तेव्हा त्याने त्याला विचारले, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हाला कोणी भडकू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही. मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर दुःखात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. तुम्हाला सभास्थानी आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थक होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काही जणांना ठार मारण्यात येईल आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील.
तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माय डिअर चिल्ड्रन आणि तुमचे सर्व मम्मी पप्पा, मी शक्यतो जास्त इंग्रजीमध्येच किंबहुना संपूर्ण प्रवचन इंग्रजीमध्ये, कारण हे मुलांसाठी आहे आणि ते त्यांना समजावं या हेतूने जास्त मी इंग्रजीत बोलणार आहे. माय डिअर चिल्ड्रन, आर यू विथ मी? येस. So one of the greatest gifts we have received is the Eucharist, the body of Christ. There is no greater gift than this that we can have on this earth. In this Eucharist, the Jesus Christ is truly present with his body, blood, soul, divinity given to us as spiritual food under the appearance of bread and wine that you will receive today. When the famous Cardinal Newman was about to convert to the Catholic faith, because he was not originally Catholic, he got converted to the Catholic faith. His friends, his colleagues at Oxford University tried desperately to discourage him not to get convert as a Catholic. Even one of them, annoyed, and finally said, "Think of what you are doing. If you become a Catholic, you will lose your job and lose your annual income of £4,000, which is $1,20,000 American dollars, which is 10,64,000 Indian rupees salary that he was drawing before he could get converted to be a Catholic." Then he got converted to be a Catholic, later become priest, bishop and cardinal. And the answer was given by Cardinal Newman. The future cardinal responded, "What are £4,000 when compared with one Holy Communion?" My dear children, we cannot compare with one Holy Communion with anything else. That is the greatest value and the big gifts that you are going to receive. Not only today, but today onwards, Jesus will accompany with you. Jesus will journey with you in your lives. Another English saint, Thomas More, my dear children, a Chancellor of England, had a similar conversation with his friends who criticized him for taking time away for his important work to go to daily mass. And Saint More replied, "Your reasons for wanting me to stay away are exactly the ones which cause me to go so often for daily mass. And my stress is great, but it is by Holy Communion that I calm myself. Many times a day I am tempted to sin, and it is through my communion that I overcome. I have many weighty affairs to manage, and I have need of light and strength to do so well. So it is in my communion that I find all this: peace, calmness, happiness, and confidence." These men valued the supernatural gift of God just as we should all value them. प्रिय बंधू भगिनींनो, मी दोन व्यक्तींचं उदाहरण दिलं. कार्डिनल न्यूमन, जे नंतर कॅथलिक झाले, कार्डिनल झाले, आणि ते कार्डिनल होण्याआधी किंवा कॅथलिक होण्याआधी ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते, जिथे त्यांना 10,64,000 रुपये पगार होता महिन्याचा.
आणि ते कॅथलिक झाल्यामुळे, फादर झाल्यामुळे ते त्यांना सोडावं लागलं. आणि त्यांनी सांगितलं की कम्युनियनच्या तुलनेने हा पगार काहीच नाही. दुसरं मी उदाहरण दिलं, सेंट मोर, थॉमस मोर, जे रोज मिसाला जायचे. मुलांना माझ्याकडे लक्ष द्या, मुलांना वेदीकडे लक्ष द्या. तिकडे काय काय गडबड आहे का तिकडे? इकडे लक्ष द्या. अजूनही काही मुलं तिकडे तिकडे काय काय चाललं आहे तिकडे? I prepared this homily for a week. So give attention. तर संत थॉमस मोर रोज मिसाला जायचे आणि त्याची मित्र त्याला सांगायचे, कशाला मिसाला जातो? तर तो म्हणाला की यासाठीच मी मिसाला जातो की रोजचं माझा तो ताण आहे, रोजचं माझे जे प्रश्न आहेत, रोजचं मला पापासाठी जो मोह होतो यावर मात करण्यासाठी कम्युनियन मला शक्ती देते. I would like to congratulate you today, my dear children, because you look like prince and princess, little prince and princess, in your shining beautiful pants and shirts and gown and crown. You are happy and all smiles today, and your parents, teachers, relatives are proud of you. We the priests are proud of you. They want to keep the sweet memory of this day by taking your pictures. So therefore there are many photographers with their cameras. They also want you to remember this day throughout your life by giving you beautiful gifts like small Bible, rosaries, and shining prayer book and other precious gifts. My question is, why are we all happy today, and why do we celebrate this day as the most important day of our life? You might have heard of Napoleon Bonaparte, the French emperor who conquered most countries of Europe and wished to conquer the whole world. Somebody asked him the question, what was the most important day in your life? They expected answers like the day of his coronation as emperor, as king, the day of his royal wedding, the day of his famous victories. But he said, the most important and the most memorable day of my life was my first communion day. An emperor, a victorious king, he said, my great important day was my first communion day. For each one of you, this day, my dear children, should remain as the happiest and most memorable day of your life. The first question I want to raise before you, and I will answer, why is this the happiest day of your life? It is because you are receiving the biggest celebrity, Jesus, our Lord and Savior. There is no greater celebrity than Jesus Christ. As a guest of honor into your hearts and lives, for the first time in Holy Communion, and somebody very big VIP coming to stay with you, to bless you, to protect you, to guide you, to accompany with you in your journey of life. And that is why we have all these celebrations, why we so much preparations, and the celebration that you will have post Eucharist. Long ago, Martha and Mary received Jesus into their house as a guest. And today Jesus is coming into the house of your soul, into your own home, into your family, into your parents. The next question is, how does Jesus come to our hearts? My dear children, Jesus comes to our hearts in the form of consecrated bread and wine. Do we see Jesus in the bread and wine? No, we don't see. Can we taste Jesus and touch Jesus or smell Jesus in the Holy Eucharist we receive today? No. Then why do we believe that we are receiving Jesus in the Holy Communion? It is because Jesus said that He would be there in the consecrated bread and consecrated wine, which will become His body and precious blood. The next question is, why does Jesus come to us as bread and wine, as food and drink? You know the reason?
We cannot live many days without eating and drinking. Food and drink are essential for the life of our bodies. In the same way, spiritual food is essential for the life of our souls, for our conscience, where Jesus lives. And the food for our souls is the body and blood of our Lord Jesus Christ. Hence, we have to receive Jesus in Holy Communion. We have this golden opportunity every time when we participate in a Holy Mass. And therefore, the Church makes us an obligation that we come for Mass on Sunday and receive the Holy Communion. And the final question, my dear children, what will we do after receiving Jesus in Holy Communion? It's not the first time and the last time. From today onwards, every now and then, at least every Sundays, we receive Jesus. First, we will invite Jesus into our hearts. Yes or no? Yes, we will invite Jesus into our hearts. Next, we will thank Jesus with joy for coming to our hearts. And then finally, we will be very happy when we remember that we are carrying Jesus to our homes and schools, as Jesus' mother carried Jesus to her cousin Elizabeth. Because that is true. We will want to behave well because we know we are carrying God Himself in our heart and soul. We also need to ask Jesus to make us good boys and good girls. We also ask Jesus to make us good sons and daughters of your mom and dad. We honor and obey our parents as they are loving, well-behaved children and who behave well in school and in our family lives. Then we need to ask Him to help us to succeed in our work, at school and at home. And we become a child of our Lord Jesus Christ. And therefore, my dear children, you are going to receive the greatest gift, the Eucharist, in the form of body and blood of our Lord Jesus Christ. My dear children, my dear parents, big thanks to everyone. I would like to thank everyone who prepared our children, boys and girls, to receive their first Holy Communion, and to remind the parents, grandparents, relatives of the children that it is how all of us in the family and all of us who are in the parish family practice our faith every day. So it's not the day, but your duty, my dear parents, to get these children regularly for Sunday Mass, for Sunday school, the catechism, and also at home with the neighbors in our work that is going to influence our children. Hence, we all need to continue to train our children in Christian faith and its practice, not only by advice, but more by exemplary Christian lives that you live, my dear parents. My dear children, my dear parents, God bless you abundantly, that this day and every Sunday when you receive Jesus Christ becomes a memorable and fruitful experience and a spiritual experience in your lives. Amen. मुलांनो उभे राहा आणि माझ्या मागे विश्वास प्रकट करा. प्रेषितीय श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्न करता, स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्न करता. सर्व मुलांनी माझ्या मागे बोलायचं आहे. स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्न करता, सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्यांच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला.
कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपला प्रतिसाद आहे, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आजच्या संघर्षमय जगात शांती आणि सलोखा राखण्यासाठी आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांनी आशेचा किरण बनावे, त्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याकडून आध्यात्मिक बळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज जागतिक गरीब दिन साजरा करीत असताना जे लोक कायम गरीब आहेत, दारिद्र्य अवस्थेत आहेत, तसेच आपल्या नात्यातील गरिबांना वेळेची, अनुभवाची, शहाणपणाची व पैशाची मदत करून त्यांचा गरिबीचा भार हलका करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज प्रथमच भाकरीच्या रूपात प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणाऱ्या आपल्या सर्व मुलांना प्रभूच्या प्रेमाचा व कृपेचा स्पर्श व्हावा. त्यांनी ख्रिस्तासारखे बनून इतरांना ख्रिस्ताची साक्ष द्यावी व त्यांनी नेहमी ख्रिस्ताचे अनुकरण करावे. प्रभूने त्यांच्या पालकांना आशीर्वादित करावे, त्यांच्या सर्व धर्मशिक्षकांना कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. येशू म्हणतो, मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. मुले ही देवाघरची फुले आहेत. आपण या आठवड्यात बालदिन साजरा करत असताना मुलांना कुटुंबात खूप प्रेम मिळावे, मुलांचे संगोपन सुरक्षित आणि संस्कारशील व श्रद्धामय वातावरणात व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व बेरोजगार किंवा बेकारांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम मिळावे. जे एकटेपणा आणि एकाकीपणा अनुभवतात त्यांना साथ सोबत, सहवास आणि आधार देणारी मैत्री मिळावी. आजारी भाविकांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पान 43. सुवंदित हो नाम प्रभूचे.
अर्पण करीतो भाकर गीती आहे तुझीच माया अर्पण करीतो भाकर गीती आहे तुझीच माया तुझ्या कृपेने भाकरीत द्या पोसू दे आमुची काया सुवंदित हो नाम प्रभूचे सुवंदित प्रभुराया सुवंदित हो नाम सुवंदित नाम प्रभूचे सुवंदित प्रभुराया सुवंदित हो नाम गणपतीचा उपसर्पितो प्रभुरी तुझीच कमया द्राक्षवेलीचा उपसर्पितो प्रभुरी तुझीच किमया आमासाठी प्रिय बनावे आध्यात्मिक हे राया सुवंदित हो नाम प्रभूचे सुवंदित प्रभुराया सुवंदित हो नाम बंधू भगिनींनो, माझ्या प्रिय मुलांनो, तुमचे आणि माझे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. नावाचे गुणगान आणि गौरव व्हावे, आमच्या व त्याच्या मंडळाचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या ह्या दानांद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वकालिक आनंदाचे वरदान दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. पाप सोडून सर्व बाबतीत तू त्याला आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, ख्रिस्त आम्हामध्ये प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा ह्यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तमारी शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. परमैशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा.
जय जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. तू निर्माण केलेले सर्व काही रास्तपणे तुझी स्तुती गाते, कारण तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व कृतीने तू सर्व वस्तूंना जीवन देतोस आणि त्या पवित्र करतोस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुझ्या नावासाठी परिशुद्ध बळी अर्पण करण्यात यावा म्हणून तू लोकांना एकत्रित करण्याचे कधीच थांबत नाहीस. म्हणून हे प्रभू, आम्ही ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. ही दाने कृपा करून त्याच पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कर असे आम्ही नम्रतेने विनवितो. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनवत. त्याच प्रभू येशूच्या आज्ञेने आम्ही ही रहस्ये साजरी करीत आहोत. ज्या रात्री प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले, तिला आशीर्वाद दिला, भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, तुला धन्यवाद देत त्याने आशीर्वाद दिला, तो आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, आम्ही तुझ्या पुत्राच्या तारणदायी दुःख भोगाची, त्याच्या विस्मयकारक पुनरुत्थानाचे आणि स्वर्गारोहणाचे पुण्यस्मरण साजरे करीत आहोत. आम्ही ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाची वाट पाहत असून तुझे आभार मानण्यासाठी आम्ही तुला हा पवित्र आणि जिवंत बळी अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बळीवर कृपादृष्टीने पहा असे आम्ही विनवितो. ख्रिस्ताच्या त्यागमय मरणाने तू आमचा तुझ्याबरोबर समेट घडवून आणण्याचे योजिलेस. तुझ्या पुत्राच्या शरीराने व रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही ख्रिस्ताठाई एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे कर. आम्हाला तुझ्या निवडलेल्या लोकांबरोबर विशेषतः अतिपवित्र देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे पवित्र प्रेषित व गौरवशाली रक्तसाक्षी आणि सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हाला वारसा मिळावा म्हणून तो आमची तुला शाश्वत समर्पण करू. तुझ्यासमोरील त्यांच्या नित्य मध्यस्थीवर आणि अखंडित सहाय्यावर आम्ही विसंबूत आहोत. हे प्रभू, आमच्या ह्या समेटाच्या बळीवर सर्व जगाला शांतीचे व तारणाचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही प्रार्थना करीतो. तुझा सेवक लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, संपूर्ण बिशप वर्ग, याजकगण आणि तुझ्यासाठी मिळविलेले हे सर्व लोक यांच्यासह पृथ्वीवरील तुझ्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला श्रद्धेत व प्रीतीत दृढ ठेव. तुझ्या इच्छेनुसार तू बोलावलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. हे दयावंत पित्या, जगभर विखुरलेल्या तुझ्या सर्व लेकरांना तू करुणेने आणि ममतेने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींना आणि या जगाचा निरोप घेताना जे सारे तुझ्या कसोटीला उतरले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभरानं प्रवेश दे. जे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस त्यांच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो.
ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा, परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. स्वर्गीय भाकर
देहारुधीर देऊनी क्रूसावरी प्राण अर्पुनी देहारुधीर देऊनी क्रूसावरी प्राण अर्पुनी तारी अरे मानवा पाप मुक्त करुणी मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी सोयी मज पाशी बसतो मी त्या हृदयी सोयी मज पाशी बसतो मी त्या हृदयी पावन त्या करुणी स्वर्गीय सुख देई मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर स्वर्गीय भाकर स्वर्गीय भाकर पान 68 प्रभु तव नाम सुवंदित व्हावे. प्रभु तव नाम सुवंदित व्हावे. प्रभु तव नाम सुवंदित व्हावे. सदोदित मी वंदुनी तुझ
गिरविता तू मम पथिक बनावे तू मम पथिक बनावे प्रभु तव नाम सुवंदित व्हावे प्रभु तव नाम सुवंदित व्हावे सदोदित मी वंदुनी तुझला सदोदित मी वंदुनी तुझला मी चिरकाळ जगावे मी चिरकाळ जगावे प्रभु तव नाम सुवंदित व्हावे प्रभु तव नाम सुवंदित व्हावे प्रभु तव नाम सुवंदित व्हावे जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी भूगतया न कधी जोई मजशी भूगतया न कधी जोई मजशी श्रद्धावान न तुषित करी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी अमर न माना सेवक अमर जो सेवितो माझा अमर न माना सेवक अमर जो सेवितो माझा जीवन स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी सेवी भाकर कोणी शाश्वत जीवन द्यासी सेवी भाकर कोणी शाश्वत जीवन द्यासी जीवन स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी अन्न करे मम देहा
स्वर्गीय भाकर मी भूकतया न कधी सोयी मजशी श्रद्धावान न दूषित कधी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी माना सेवक अमर जो सेवितो माझा अमर न माना सेवक अमर जो सेवितो माझा जीवन स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी पान 63 वसना तू मन मंदिरी माझ्या. वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरया
वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरयामी प्रभू ओ अंतरयामी प्रभू सुशीत नेत्री पाहत सेवी वाट तुझी होईल माझी आशा पुरी बोल प्रभू वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरयामी प्रभू ओ अंतरयामी प्रभू वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरयामी प्रभू ओ अंतरयामी प्रभू आम्ही प्रभू तू केले आम्ही प्रभू जीवित भाकर होनी केले जणिये प्रभू जाणले आम्ही प्रभू तू केले आम्ही प्रभू जीवित भाकर होनी केले जणिये प्रभू अन्याय अंधार दाटे भयभीत जीवन हे वाटे जीवित आधार होनी केले जणिये प्रभू आम्ही प्रभू तू केले आम्ही प्रभू जीवित भाकर होनी केले जणिये प्रभू पांघरावरी चंचल रे मने उरी जीवित दय तू होनी केले जणिये प्रभू जाणले आम्ही प्रभू तू केले आम्ही प्रभू जीवित भाकर होनी केले जणिये प्रभू दाटा परी व्याकुळ जीवने धरी जीवित शांती होनी केले जणिये प्रभू जाणले आम्ही प्रभू
कृपाकर होनी तेरे जरिए प्रभु दाता परी व्याकुळ जीवने धरी जीवित शांती होनी तेरे जरिए प्रभु Join your hands. Jesus is in your heart. Feel Jesus in your heart. Thank Jesus for all the preparations that are gone by. Thank Jesus for this sacrament today's day. Thank Jesus for your parents. Thank Jesus for all the beautiful dresses that your parents have given you. Thank Jesus for all your family members, your grandparents, your relatives, your friends who have wished you for this day, who are praying for you for this day. May the Holy Spirit mightily come upon you and bless you. हे सर्व समर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या मिसा बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती आणि परस्परांवरील प्रेम वाढव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. ज्या प्रभूची सुवार्ता इतरांना सांगण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. कृपया खाली बसा. सामान्य काळातील 33वा रविवार, फर्स्ट होली कम्युनियन डे, अ डे ऑफ द पुअर दॅट वी सेलिब्रेट टुडे. माझ्या प्रिय मुलांनो, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्ही सर्वजण टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन करत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर पेरेंट्स. तुमच्या आईवडिलांचं हार्दिक अभिनंदन. Congratulations to our teachers who have been tirelessly preparing you for this great day. You are happy today? I can't hear. Are you happy today? Great, very good, because you have Jesus with you. So we pray for you, we congratulate you, and we wish you to be a good boys and good girls. ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळात प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. जा ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळात प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. प्रभु देहाचे सेवन केले, हृदयी जगतार काला. प्रभूचा शुभ संदेश घेऊनी आता आपुल्या घरी चला. ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळात प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा.
समोर बघा रुकिया मिला क्या कौन है बेबी बेबी कौन है बेबी बेबी Teachers, please keep the cake. You sit down and cut the cake on behalf of all children. Sister, please. तुम्ही खाली बसा आणि केक कापा. खाली बसा तुम्ही. तुमची मुलं दिसणार नाही. खाली बसा. वरती खाली बसा. दिसे खाली बस. Congratulations to you. Congratulations to you. Congratulations, dear children. Congratulations to you. May God bless you. May God bless you. May God bless you, dear children. Congratulations to you. मुलांनो, तुम्हाला केक दिला असता पण तुमचे कपडे खराब होते. आता धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजा
येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो, चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. पिता परमेश्वर आम्ही करी
माझे जीवन